नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. नाशिक शहरात एरवी ही वाहतुकीची कोंडी होतच असते. त्यात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून येणारे भाविक आणि त्यांची वाहनं, यामुळे नाशिक शहरात त्याचा भार नाशिक शहरातील वाहतूक कोंडीवर पडू नये यासाठी महापालिकेने रिंग रोड प्रस्तावित केला होता. या 56 किलोमीटरच्या रिंग रोडचे सादरीकरण नुकतेच या रिंग रोड तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार संस्थेनं जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात केलं. हे सादरीकरण झाल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्यावर एक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ 2 वर्षावर आलेला आहे आणि 2 वर्षामध्ये रिंग रोडचं काम होणार नाही, कारण आता हा प्रस्ताव प्राथमिक पातळीवर असून त्याला मान्यता घेण्यात अनेक महिने जातील आणि त्यानंतर सिंहस्थापर्यंत हा रिंग रोड होणार नाही. यामुळे त्यांनी जवळपास या रिंग रोडचा प्रस्ताव रद्द केल्याचं जाहीर केलं आहे. आता प्रश्न तयार होतो, नाशिकच्या विकासासाठी महत्वाचं असलेल्या रिंग रोडचं भवितव्य काय हे जिल्हाधिकारी ठरवणार की निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ठरवणार, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. नाशिक हे सिंहस्थ कुंभमेळ्याचं प्रमुख ठिकाण आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या 2 ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा होतो आणि या 2 ठिकाणांमधील अंतर साधारणपणे 30 किलोमीटर आहे. यामुळे नाशिकला किंवा त्र्यंबकेश्वरला आलेला भाविक हा पुन्हा त्र्यंबकेश्वरवरून नाशिकला येतो किंवा नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला जात असतो. आणि कुठल्याही मार्गानं नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला जाण्याचा मार्ग हा शहराच्या मध्यभागातून जात असतो. यामुळे त्याचा ताण वाहतुकीवर पडतो. सिंहस्थ काळामध्ये नाशिक शहरातील वाहतूक त्यामुळे विस्कळीत होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून नाशिक महापालिकेनं 2022 मध्ये नाशिक शहराभोवती एक रिंग रोड प्रस्तावित केला होता. नाशिक शहराची भौगोलिक रचनेचा विचार केला तर नाशिक शहराच्या मध्य भागातून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग जातो. मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गाला 2 मार्ग पुन्हा जोडले आहेत, म्हणजे नाशिकवरूनच त्यांची सुरुवात झाली आहे. एक आहे राष्ट्रीय महामार्ग नाशिक पुणे आणि दुसरा आहे नाशिक ते श्री छत्रपती संभाजी महाराज नगर राज्यमार्ग. याशिवाय पंचवटीतून आणखी 2 मार्ग उत्तरेच्या बाजूने जातात. एक आहे नाशिक दिंडोरी वणी आणि सापुतारा हा गुजरातला जाणारा मार्ग आहे. त्याला समांतर आणखी एक मार्ग आहे नाशिक पेठ बलसाड, हाही गुजरातला जातो. त्यात नाशिक पेठ बलसाड या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिलेला आहे आणि दिंडोरी मार्ग हा अजूनही राज्यमार्ग आहे. याशिवाय नाशिकच्या पश्चिम बाजूला आणखी एक मार्ग जातो, तो म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर जव्हार डहाणू, हाही एक राज्यमार्ग आहे. या 5 मार्गांना एकमेकांशी जोडण्यासाठी रिंग रोड तयार करण्याचं महापालिकेनं प्रस्तावित केलं आणि तो प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला. राज्य सरकारच्या नगर रचना विभागाच्या विभागीय कार्यालयाने महापालिकेकडे या मार्गाची रचना साधारण कशी असणार आहे आणि यासाठी किती भूसंपादन लागणार आहे याची माहिती 2022 मध्ये मागवली होती. त्यानंतर 2023 मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बदल होऊन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे बांधकाम विभाग आला. त्यानंतर त्यांनी हा रिंग रोड मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी महापालिका आणि रस्ते विकास महामंडळ यांची संयुक्तपणे बैठक घेतली आणि हा रिंग रोड मार्गी लावण्याचं निश्चित केलं. त्यानुसार सप्टेंबर 2023 मध्ये मोनार्क या संस्थेची सल्लागार संस्था म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी मागच्या जानेवारीमध्ये म्हणजे जानेवारी 2024 मध्ये याचं सर्वेक्षण पूर्ण केलं आणि तो अहवाल तत्कालीन रस्ते विकास महामंडळ मंत्री दादा भुसे यांच्याकडे सादर केला. दादा भुसे यांनी त्यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं जाहीर केलं. मधल्या काळात काय घडलं त्याची जाहीर वाच्यता झाली नाही. मात्र आता अचानकपणे मोनार्क या सल्लागार संस्थेनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या प्रकल्पाचं सादरीकरण केलं. या प्रकल्पाचं सादरीकरण केल्यानुसार या
रिंग रोडचे साधारणपणे 2 भाग तयार करण्यात आलेले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर महापालिकेच्या कचरा डेपो पासून या रिंग रोडची सुरुवात होणार आहे. तेथून तो नाशिक पुणे या राष्ट्रीय महामार्गाला चेहडीच्या आसपास जोडला जाणार आहे. त्यानंतर तिथून नाशिक ते छत्रपती संभाजी नगर या मार्गाला माडसांगवी येथे जोडला जाईल आणि तेथून पुन्हा तो मुंबई आग्रा महामार्गाला आडगावच्या ट्रक टर्मिनल जवळ जोडला जाईल. म्हणजे मुंबई आग्रा महामार्ग महापालिकेचा खत प्रकल्प किंवा कचरा डेपो, येथून तो नाशिक पुणे महामार्ग, तेथून नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्ग आणि तेथून ट्रक टर्मिनल असा हा 60 मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. आडगावच्या ट्रक टर्मिनल पासून मसरूळ मार्गे मखमलाबाद, जलालपूर शिवार, त्यानंतर गंगापूर आणि सातपूर आणि सातपूर वरून पुन्हा आंबड मार्गे गरवारे पॉइंट असा हा 36 मीटर रुंदीचा रिंग रोड प्रस्तावित केला आहे. या दोन्ही रिंग रोडची लांबी एकूण 56 किलोमीटर होणार आहे. या रिंग रोडमुळे केवळ सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचं नियोजन किंवा वाहनांचं नियोजन करता येणार आहे. एवढ्या संकुचित दृष्टिकोनातून त्याकडे बघण्याची गरज नाही. भविष्यामध्ये वाढवण बंदरामुळे नाशिक मार्गे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आत्ताच्या विद्यमान रस्त्यांवरून मोठमोठे टँकर किंवा कंटेनर या मार्गावरून जातील तर नाशिकच्या वाहतुकीचा पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे. या गोष्टींचा विचार करून हा रिंग रोड वाढवण बंदरासाठी अत्यावश्यक आहे अशी भूमिका प्रशासनाच्या वतीनं आणि लोकप्रतिनिधींच्या वतीनं घेणं गरजेचं आहे. सिंहस्थ कुंभमेळा 2 वर्षावर आलेला आहे आणि 2 वर्षात हा प्रकल्प होणार नाही असं बघून जर तो प्रकल्प रद्द करणार असाल तर भविष्यामध्ये नाशिकमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न तयार होईल. पण प्रश्न असा आहे, नाशिकच्या विकासाचे निर्णय घेणार कोण? नोकरशाही निर्णय घेणार की लोकप्रतिनिधी निर्णय घेणार? हा रिंग रोड 4 आमदारांच्या मतदारसंघामधून जात आहे. परंतु या प्रकल्पाचे सादरीकरण करताना ते आमदार तिथं उपस्थित होते का आणि हा रिंग रोड परस्पर रद्द करण्याची भूमिका जिल्हाधिकारी घेत असताना या आमदारांची भूमिका काय आहे हे कळायला मार्ग नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत. या तिघांनाही नाशिकचं पालकमंत्रीपद हवं आहे. मात्र नाशिकच्या प्रश्नांबाबत ते पालकमंत्री झाल्यावरच बोलणार का? एरवी त्यांचं मंत्रिपद केवळ त्यांच्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासापुरतच असणार का? असाही प्रश्न यातून तयार होतो. नाशिकला कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती झालेली आहे. 24 तास का होईना ते नाशिकचे पालकमंत्री होते. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाचं सादरीकरण बघण्याची जबाबदारी नाही का? आणि त्याबाबत निर्णय घेणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे की नोकरशाहीचं काम आहे? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. यामुळे गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाच्या पुढच्या वाटचालीबाबत वेळीच लक्ष घातलं पाहिजे. केवळ सिंहस्थ कुंभमेळाच नाही तर भविष्यातील नाशिकच्या विकासासाठी हा रिंग रोड अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. आता आपले लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात यावर या प्रकल्पाचं भवितव्य अवलंबून आहे. अन्यथा प्रशासनाला वाटलं हा होणार नाही म्हणून तो झाला नाही असं व्हायला नको. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.